नमस्कार मैत्रिणी, हा 36 साईजचा प्रिन्स कटोरी ब्लाऊज कटिंग केलेला आहे. आता हे स्टिचिंग करून दाखवणार आहे. तर मी अस्तर अगोदर सगळे जोडून घेतलेलं आहे. आता स्टिचिंग करण्यासाठी तर पूर्ण मी तयारी करून घेतली आणि नंतर म्हणलं स्टार्ट करा व्हिडिओ, त्याच्यामुळे स्टार्ट केलेला आहे. तर हे समोरील बाजू मी कसे जोडून घेतलेले आहे त्या प्रकाराने तुम्ही सुद्धा जोडून घेऊ शकता. अगदी कमी वेळामध्ये मी ब्लाऊज तयार केलेला आहे. हे बघा, पुढच्या गळा थोडा जे वरती होत होता ते मी कापड राहिलेलं एक्स्ट्रा कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे समोरचे बाजू दोन्हीही मी जोडून घेतलेले आहे. आता एक पट्टी लावायची का न लावायची ह्याच्यावरती आता ते ब्लाऊजवरती डिपेंड असतं. जसं त्यांच्या मापाचा जर ब्लाऊज परफेक्ट बसत असेल तर लावायची काहीच गरज नाही. तर मी ह्याच्यावरती एक पट्टी लावणार आहे. तर 2 इंचांनी मी कट केलेला आहे आणि बॅक साईडचा ते आपली एक पट्टी लावते त्या साईडची 1.5 इंचाची केलेली आहे. तर हे दोन्ही समान आपण घेणार आहे. आता या प्रकारे एक पट्टी लावून घेतली इतका परफेक्ट ब्लाऊज बसतो. जरी कस्टमरला वाटलं नको लावायला तरी काही गरज नाही, नाही लावलं तरी चालतं. तर अशा प्रकारे मी स्टिच करून घेते आणि नंतर राहिलेलं कापड कट करून घेते. आता दोन्हीही बाजूचे मी कट करून घेणार आहे आणि एक पट्टी लावणार आहे. तर हा ब्लाऊज त्या परफेक्ट पाठीमागील बाजूस मी तयार करून दिला होता. तो परफेक्ट ब्लाऊज झालेला होता, त्यांना बसला होता, म्हणून मी एक पट्टी लावणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे लावून तयार केलं तर काही हरकत नाही आणि उंची पण बरोबर बसत आहे. त्यामुळे एक पट्टी लावणं तर सहजासहज करून गरजेचं आहे. आणि मी जसं माप घेतलं तसं टाकलं, कट केलं आणि अस्तर लावून जोडून घेतलेलं आहे आणि एक पट्टी लावून लगेच ब्लाऊज पण तयार होतं. तर इथं फार वेळ लागत नाही ब्लाऊज करण्यासाठी, का तर आपले रेडीमेड पॅटर्न असतात त्याच्यामुळे उशीर लागत नाही. जर नवीन चॅनलवर कोण असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तुम्ही जितकं मला सपोर्ट कराल तितके तुम्हाला मी अपडेट देत जाईल. तर अशा प्रकारे मी ब्लाऊज दोन्ही बाजू कट करून आता घेते मुंड्यापाशी. जे जे कापड उभा राहतं ना, जे फुगा येतो ते, तर असे दोन्ही समान टाकायचं आणि दोन्ही बाजूचे कट करून घ्यायचं. एकावरती एक ठेवलेलं आहे ते आणि असंच मुंड्यापासून मी कट करत आहे. अर्धा इंच कट केलेलं आहे. हे पहा. आता पाठीमागील बाजूचा मुंडा आहे. तर जे जास्त कापड होतं ते एक अर्धा इंचाने तेही मी दोन्ही समान करून घेणार आहे आणि शोल्डर जोडून घेणार आहे. कशा प्रकारे शोल्डर जोडून घ्यायचा आहे कशा प्रकारे मी करते. आणि जे कोणाचे शोल्डरचे प्रॉब्लेम होत आहेत तर त्यांनी गळा रुंदी त्यांची फक्त 2ची ठेवा, जास्त ठेवू नका. जे डीप गळा घेणार आहे त्यांनी फक्त 2 इंचची ठेवायची, जास्त ठेवायची नाही आहे. आणि तुम्ही जसं डीप गळ्यामध्ये शोल्डर वाढवण्यासाठी जाल तर तुमचा शोल्डर खाली उतरणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पण शोल्डर जोडून घ्या. किती कमी वेळामध्ये ब्लाऊज तयार होतो, फार उशीर लागत नाही, का तर रेडीमेड पॅटर्नवरती उशीर लागतच नाही ब्लाऊजला. अशा प्रकारे जोडून घ्यायचं. राहिलेले एक्स्ट्रा कापड मी कट करून घेणार आहे. हे पहा किती एकदम परफेक्ट दिसतोय की नाही. आता इथं आपण बाही जोडून घेऊया. जे मधोमध बाही ठेवायची आणि जोडून घ्यायची. बाहीची उंची मी 5.5 ठेवलेली आहे. तर मधोमध घ्यायचं आणि स्टिच करायला घ्यायचं. हे पहा अशा प्रकारे अगदी कमी वेळामध्ये होणारा ब्लाऊज आहे. आणि हा वेलवेटचा आहे. इतका त्रास करतो वेलवेटचा ब्लाऊज शिवण्यासाठी की ज्या ताईंनी शिवलेला असेल त्यांना फार अनुभव आलेला आहे. मला तर जास्त अनुभव आले. तरीही पण मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे की एका ताईची कमेंट आली होती की शोल्डर कशासाठी उतरतो. 36 साईजचा प्रिन्स कटोरी ब्लाऊज आहे, तर त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे. तर 2च इंचाचा फक्त शोल्डर ठेवा तुम्ही, जास्त शोल्डर ठेवू नका. जे गळा रुंदी ठेवतो ना आपण ते तुम्ही जर 2.5 पावणे 3ची जर ठेवली तर जास्त डीप गळ्यामध्ये तो शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात. हे पहा. चला आता फिटिंग करून घेऊ. आता मी बॉक्स करून घेणार आहे. अशा प्रकारे समोरच्या बाजूची झालेली आहे. तर आता आपण ह्या प्रकारची फिटिंग करून घेणार आहे आणि त्यांच्या मापाचा परफेक्ट ब्लाऊज बसतो, त्याच्यामुळे मी अशा प्रकारे माप घेऊन फिटिंग करत असते. तुम्ही अशा प्रकारे करा, नाही तर टेपवरती माप टाकून तुम्ही करून घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जितका होईल तेवढा शेअर करा हा व्हिडिओ. तर तुम्ही मला सपोर्ट कराल तर मी तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये सपोर्ट भेटेल तुम्हाला. तर अशा प्रकारे हा ब्लाऊज झालेला आहे. फिनिशिंग पहा कशी दिसते, किती छान वाटते ब्लाऊज बघितल्यानंतर. जर नवीन कोण असेल चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा,
लाईक करायला विसरू नका. तर नक्कीच तुम्हाला सपोर्ट भेटेल. तर बाय.